गाईज खरंच खूप दिवसानंतर मी टेरेसवर आलो आणि एकदम भारी व्ह्यू बघायला भेटला. एकदम भारी वाटतंय. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. तर आजचा व्लॉग आहे ना आपल्या टेरेसवर चालू होतोय आणि आज आहे ना मी शाळेला सुट्टी मारली होती कारण की काल रात्री ना आम्हाला झोपायला खूप जास्त उशीर झाला होता म्हणून. आणि आता मी ना टेरेसवर आलेलो आहे आणि टेरेसवर इतकं भारी वाटतंय ना. हे बघा त्या साईडला ना डोंगर आहे सगळे, मी दाखवते तुम्हाला. हे बघा त्या साईडला पूर्ण डोंगर आहे, ते फक्त दिसत नाही आणि ते खूप दूर आहे. त्याच्यावर आहे ना सगळे धुकं आलेले. या साईडला पण डोंगर आहे, अजून या साईडला पण डोंगर आहे. ह्या साईडचा एक डोंगर दिसतोय ते पण दाखवतो तुम्हाला. या साईडला डोंगर आहे पण ते दिसतच नाही आणि या साईडला पण होतं ते पण झाकून गेले आणि थोडस दिसतंय ते बघा. हा ते बघा, ते तिथं डोंगर दिसतंय का, ते थोडं फार दिसतंय. नाही तर या साईडचे पण हा ते झाकलेलं आहे या व्हाईट बिल्डिंग मुळे. या व्हाईट बिल्डिंग मुळे ना ते मागचं डोंगर झाकलेलं आहे. आणि आज आहे ना आमच्याकडे प्रीतम दादा आलेला होता. आणि आपल्या वरच्या सोलारचं आहे ना इन्व्हर्टर आहे ना खराब झालेलं होतं, तर ते ना माणसं आले होते, त्यांनी ना ते नीट पण करून दिलेलं आहे. तर चला मी ते तुम्हाला दाखवतो वरती जाऊन की ना प्रॉब्लेम काय झाला होता. आपल्याला आहे ना वरती जावं लागणार आहे. 10 दरवाजे ना ओपन करून घेऊ आणि आपली चप्पल घालून घेऊ म्हणजे पाय खराब नाही होणार. आणि सोलार बघण्यासाठी आपल्याला सगळ्यात वरच्या टेरेसवर जावं लागतं. ही मिनी टेरेस आहे आणि इकडची वरची मोठी टेरेस आहे. बघा हे आपलं सोलार. आणि इथलचा प्रॉब्लेम झाला हे बघा, हे जे ब्ल्यू वाला इन्व्हर्टर आहे का, हे चालू नव्हतं. हे बघा आता ते चालू झालेलं आहे. आणि ही येल्लो शीट लावली त्याच्यावरती. ते प्रॉब्लेम असा झाला की जेव्हा पण पाऊस यायचा ना तर त्या इन्व्हर्टर मध्ये पाणी चाललं जायचं आणि ते इन्व्हर्टर आहे ना खराब होऊन गेलं. म्हणून आम्ही ना ही वरती शीट लावलेली अशी, म्हणजे खाली ना आपलं हे सेफ राहील. आणि आता बघा आता डोंगर दिसत आहे, आता खराब व्ह्यू दिसतोय गाईज, एकदम भारी. सकाळी त्या साईडला धुकं होते पण आता मस्त आहे ना, धुकं पण गेलेले आणि एकदम भारी दिसतंय. आणि काही छत्रपती संभाजीनगर मध्ये ना एकदम असे बॉर्डरला आहे ना डोंगर बनलेले, म्हणजे मधात सिटी आणि बॉर्डरला आहे ना डोंगर आहे. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा ह्या साईडला पण सगळे डोंगर आहे, ते सगळे डोंगर हे बघा, हे सगळं कंटिन्यू जातं ते इथपर्यंत. हे बघा या साईडचे डोंगर, मग इकडून 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 करून हे बघा त्या साईडला सुद्धा डोंगर आहे. म्हणजे आपल्या पूर्ण बाउंड्रीला आहे ना डोंगरच डोंगर आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या बाउंड्रीला मस्त डोंगर आहे, एकदम भारी. असं वाटते आता आहे ना डोंगरावर फिरायला जावं. पण आपण आहे ना जेव्हा पण पाऊस पडेल का तेव्हा जाऊ मस्त म्हैसमाळ आणि त्या साईडला. आणि आम्ही ना आमच्या जुन्या घरच्या तरी टेरेसवर जायचं, पण या नवीन घरच्या टेरेसवर आम्ही येतच नाही, खालीच एन्जॉय करत बसतो. मी आज ना खूप दिवसानंतर टेरेसवर आलोय, म्हणजे 15 ते 20 दिवस झाले मी टेरेसवरच नव्हतं आलो. एकदा चालतो फक्त आरोय दिदी आणि मी असं चालतो फिरत फिरत आणि त्याच्यानंतर आलोच नाही आणि आता आलोय. हे बघा मी ना हे दाखवायला आलो होतो आणि तिकडे बघा वाव का भारी आहे. खरंच छत्रपती संभाजीनगर मध्ये ना फिरण्यासाठी लयच भारी आहे आणि ना एकदम नजारे पण लय भारी. बघा त्या साईडला पण पूर्ण डोंगर आहे, म्हणजे पूर्ण बाउंड्रीलाच डोंगर आहे यार. फिरायला जाऊ मस्त आपण. हेच खरंच खूप दिवसानंतर मी टेरेसवर आलो आणि एकदम भारी व्ह्यू बघायला भेटला. एकदम भारी वाटतंय, मन आहे ना असं शांत होऊन गेलेलं आहे डोंगर बघून. मला सकाळीच बघायचे होते पण तुम्हाला माहिती आहे सकाळी ना धुकं होते आणि सकाळी ना काही दिसत पण नव्हतं, पण आता एकदम भारी दिसत आहे. अँड गाईज आता मी नोटीस केलं त्या साईडला बघा ना किती सारे झाड आहे. बघा किती सारे झाड आहे त्या साईडला, मी पहिल्यांदा नोटीस केलंय. त्या साईडला किती झाड आहे यार, मस्त एकदम भारी शुद्ध हवा भेटते गाईज, नो पोल्युशन ना काही. आणि त्यातल्या त्यात आहे ना आमची सोसायटी इतकी शांत आहे ना, कोणाचा ना बोलायचा आवाज पण नसतो, हॉर्न नाही, गाड्या नाही, काहीच नाही. हे बघा सोसायटीत कोणीच नाहीये, फक्त मस्त आहे ना पक्षी राहता, ते आवाज करता कू कू क्या क्या क्या, आणि त्यांचा आवाज ऐकून येणार लय भारी वाटतं. आणि सोसायटीत हॉर्न नाही, काही नाही, म्हणजे गाड्या आहे पण सगळ्यांना गाड्या ना त्या साईडला आउट साईडलाच लावता, म्हणून सोसायटीत कोणी गाड्या आणतच नाही. आणि आणल्या तरी ना ते पार्किंग मध्ये लावून देतात आणि कोणी ना हॉर्न पण नाही वाजवत. शांत सोसायटी आमची एकदम भारी. आणि गाईज या साईडला आहे ना एवढे सगळे पाईप आहे. हे बघा हा आमचा प्रेशर पंप आहे आणि हे ना पाणी ना क्लीन करतं, वॉटर प्युरिफायर आहे हे. आणि यात पण एक वॉटर प्युरिफायर आहे. हे बघा अशा प्रकारे या टाकीतलं ते आम्ही काढून ठेवलेलं आहे. हे येल्लो दिसतंय का, कारण की यात आहे ना थोडं पाणी कमी आहे पण ही टाकी ना पूर्ण भरलेली आहे. आणि दारान ते ना लास्ट इयर आहे ना लोणावळ्याला गेलेले होते, एक युनिक दगड आणलेला होता. हे बघा किती भारी यार, तो मस्त एकदम असं त्याच्यावर आहे ना चमक आहे एकदम. हे बघा अशी चमक आहे, दगड आहे इवन तो दगड असं कसं कायच असू शकतो, एकदम सुंदर. आणि घरात आहे ना फर्निचर जर केलं ना तर हे लाकडं वगैरे उरतच असतं. हे बघा
किती सारे लाकडं उरलेले, तर मम्मीने ना असे प्रॉपर रचून ठेवलेले त्यांना सगळ्यांना. आणि या साईडला ना आपले एसीचं आहे, म्हणजे एसीचं नसतं ते वरचं काहीतरी राहतं, हा इन्व्हर्टर, सॉरी हे एसीचे इन्व्हर्टर आहे वरती. आणि ना खाली ना प्रत्येक रूम मध्ये आणि हॉलमध्ये ना एसी ना, म्हणून आहे ना हे असे इन्व्हर्टर आहे ना खूप सारे. इथं 2 आहे, इथं 2 आहे, अजून एक खाली आहे आणि इथं एक आहे. म्हणजे आमच्या घरात आहे ना टोटल 4 एसी आहे. पाऊस येत असला ना तर ते सगळं पाणी ना सोलारवर पडतं, आणि ना जर ऊन असलं ना तर ऊन पण आहे ना सगळं सोलारवरच पडतं. म्हणून आहे ना आमची मिनी टेरेस वगैरे वर ऊन नाही येत आणि ना पाणी सुद्धा नाही येत. जास्त गप्पा मारले, आता मी चाललोय खाली. हे बघा, आम्ही नाही तर असे ना कुंड्यात झाड पण लावलेले, ते पण लय सुंदर दिसता. हे ना आम्ही कट केलेलं होतं कारण की याचं अर्धे ना वाळलं होतं, पण पाऊस आल्यावर आहे ना हे परत उगून गेलेलं आहे. हे बघा, परत उगून गेलं. अरे जे माहिती का, मी टेरेस वर गेलतो, असा व्ह्यू दिसतोय ना, सगळे डोंगर अशी हिरवागार झालेले, लय भारी दिसताय. कशावर गेलता? टेरेसवर टेरेस टेरेस टेरेसवर मग मी टेरेसच म्हटलो ना. तू टेरेस म्हणला. हा, निघाला असेल तोंडातून. भारी झालंय का व्ह्यू? एकदम भारी झालंय. आणि गिझरला ग्रीजर रे, आणि सेशनला सेक्शन. झालं सुरू अरे सेक्शन वेगळं असतं, सेशन वेगळं असतं हर्षद. आणि मग तू काय म्हणतो? करायच्या. आणि गिझरला काय म्हणतो? भांडू नका. वरती ते आपलं सोलारचं बसवणार होते मीटर, ते बसवलं का? हो, बसवलं ना. आणि त्याला कव्हर केलं का? त्याला पाऊस नाही लागणार? हा, शीड लावली ना अशी वरती. मग आता ते चालू झालं सोलर आपलं. हो, लावा रे मग लाईट. गाईज आता मी आलोय पार्किंग मध्ये, कारण की मला ना माझ्या ना इलेक्ट्रिक सायकल आणि साधी सायकलचा आहे ना राऊंड मारा वाटत होता, म्हणून मी ना आता ना राऊंड मारणार आहे. आपल्या साधे सायकलचा आधी मारतो, मग इलेक्ट्रिक सायकलचा मारतो. पण इलेक्ट्रिक सायकलचा एक प्रॉब्लेम आहे की तिला सीटच नाहीये. सीट आहे फक्त ते तुटलेलं आहे, दाखवतो तुम्हाला. अटकवलेलं आहे ते. काल रात्री ना आम्ही याच्यावर 4 जण बसलो होतो, तर ते सीटच तुटून गेलेलं आहे. तर मला हिला आता असं चालू नाही, तर हे सीटाला आहे ना मी काय करतो, असं एका साईडला लावून देतो, मग चालवावं लागणार आहे. एकदा मी काय करतो, साधी सायकल चालवून घेतो. गाईज आता मी माझी साधी सायकल बाहेर पण काढलेली आहे. साधी सायकल बेस्ट आहे गाईज, कारण की ना गिअर आहे, तर गिअरमुळे ना इझी जाते एकदम. मी फर्स्ट गिअरवरच ठेवतो, म्हणून आहे ना इझी जाते. त्या सायकलला पण आहे, पण तिला ऍक्सिलरेटर आहे ना, म्हणून आहे ना ते ऍक्सिलेटरच देतो मी, तिचं पॅडल मारतच नाही. आणि काही वातावरण पण एकदम भारी झालेलं आहे, म्हणून सायकल चालवायला अजूनच मजा येते. सिम्पल सायकल राईड वॉज डन, नाव शिफ्टेड टू द इलेक्ट्रिक सायकल. साध्या सायकलला बाहेर काढलंय, आता हिला चालवायचंय. चला आता हिला चालू. बसायला जागाच नाही, आता चालू शकतो मी. बघा कसं बसलेलं आहे, आणि आता चालवतोय सायकल. मी उभं रूम पण चालू शकतो, पण माझ्या एका हातात फोन आहे म्हणून. इलेक्ट्रिक सायकलची सुद्धा मी ना राईड केलेली, आणि हिची ना चार्जिंगच माझं संपून गेली ती, म्हणून ना मला ढकलत आणावं लागली. आणि मी खेळायला आहे ना हे माझं छोटं हेलिकॉप्टर सुद्धा आणलेलं होतं, आणि त्याची पण चार्जिंग डेड होऊन गेलेली. मी ना याला पण चार्जिंग लावतो, आणि आता मी आलतो पडायला. आणि काय आता झालंय आपला ब्लॉग ठिकाणी एंड करायचा. लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्याला लवकरच 1 लाख सबस्क्रायबर करायचं आहे. आणि आता झाली आपला ब्लॉग ठिकाणी एंड करायचा. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय. आणि स्कूबी पण बाय बाय करायला आली. चला लवकर सबस्क्राईब करून घ्या. Yeah, that's that blood, sweating my love, checking out tug, out of the mud, rough only get picked up like a truck, win in the clutch, that is a must, wake up, get to it, ain't nothing about it, the only way to it is do it, no way around it, before that we cruising like the Caribbean with mileage, I'ma always be solid.